नमस्कार. तर आज मी तुम्हाला एकदम स्वीटच्या दुकानात जशी भेटती ना तशीच आज बालुशाही तुम्हाला एकदम परफेक्ट आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळामध्ये ही बनवायला शिकवत आहे. आणि अगदी खूप सोपी आहे. आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलेली नसेल, परंतु खूप बनवायला एकदम सोपी आहे. अगदी नवशिक्या ज्या असेल ना, तर त्या पण ह्या स्वीट बनवू शकतात. तर त्यासाठी आपण सर्वात आधी पाक करायला घेत आहोत. तर पाक करण्यासाठी तुम्ही किती पण पाक घेऊ शकतात, म्हणजे साखर घेऊ शकतात. जसं आपण गुलाबजामुनला पाक बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. तर त्यासाठी पाक तोपर्यंत आपला शिजतोय, तोपर्यंत आपण इकडे पिठाची तयारी करू. तर पिठासाठी सर्वात आधी तुम्ही कितीही पीठ घ्या, अर्धा किलो घ्या, 1 किलो घ्या, 2 वाट्या घ्या, 1 वाटी. त्यासाठी आपल्याला हे पीठ सगळं एकत्र करायचं आहे आणि त्याचे आपल्याला 4 भाग करायचे आहे. 4 भाग म्हणजे सेम 4 भाग आलेले पाहिजे. आपल्या हातानेच आपल्या मापाने आपण हे 4 भाग करू शकतो. जसं मी केलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही 4 भाग करून घ्यायचे आहे. 4 भाग केल्यानंतर सेम 4 भाग करायचे. त्यानंतर एक भाग जो आहे तर तो आपल्याला एका वाटीत भरायचा आहे. त्या वाटीमध्ये जितकं पीठ आपल्याला त्या एका भागाचं भरेल तितकंच आपल्याला बाकीच्या वस्तू सगळ्याही टाकायच्या आहे. तर अगदी सोपी आहे ही रेसिपी. तर हे बघा, मी सगळं एकत्र केलं आणि माझी 1 वाटी भरली एका भागाची. तर त्याच पद्धतीने 1 वाटी केल्यानंतर सगळ्यात आधी मी इनो टाकत आहे त्यामध्ये, म्हणजे जेणेकरून इनो टाकल्यानंतर हा कुठेही दुकानात भेटतो. तर इनो टाकल्यानंतर म्हणजे जर मी आता इथे अर्धा किलो मैदा घेतला तर त्यासाठी तुम्हाला पाऊच हे इनो लागणार आहे. तर मी तो घेतल्यानंतर सगळ्या पिठाला मिक्स केलेला आहे टाकल्यानंतर, जेणेकरून इनो हा सगळीकडे पसरला जाईल. त्यानंतर मी ज्या वाटीने पीठ मोजलं होतं त्याच वाटीने मी तेवढी वाटी दही घेतलेलं आहे. तुमच्याकडे दही नसेल तरी चालेल, तुम्ही ताकही घेऊ शकतात. त्यानंतर तेवढेच वाटी भरून मी त्यामध्ये तूप टाकलेलं आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचाही यूज करू शकतात या ठिकाणी. असं काही नाही का तूपच पाहिजे. तर हे सर्वही मिश्रण हाताने, हलक्या हाताने आपल्याला एकत्र करायचं आहे. जसं की आपण गव्हाचं पीठ मळतो चपातीसाठी, तसं अगदी खूप जोर लावून आपल्याला मळायचं नाही हे पीठ. अगदी हलक्या हाताने आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे. तर आपल्याला फक्त याचा गोळा फक्त बनवायचा आहे. बाकी याला काही खूप असं मळून घ्यायचं नाही आहे. तर याचा एक उंडा बनवायचा आहे आपल्याला. तर हे बघा, मी हातानेच, हलक्या हाताने, जर आपल्याला आणखीन त्यात घट्ट गोळा झाला तर आपल्याला त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. जेवढं जमेल तेवढं दूध तुम्ही त्यात ॲड करू शकतात. कारण गोळा होईपर्यंत आपल्याला दूध ॲड करायचं आहे. किंवा तुमच्याकडे जर जास्तच एक्स्ट्राचं दही असेल तर तुम्ही दही टाकू शकतात त्यामध्ये. असं सर्वही जसं लागेल त्या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून तो जो उंडा आहे तो मळून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी त्याला असं खूप मऊ केलेलं नाही आहे, हातानेच फक्त स्मॅश केलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला जो पाक तयार करायला ठेवला होता तो पाकही झाला. म्हणजे अगदी गुलाबजामुनसारखा आपल्याला पाक तयार करायचा आहे. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ नाही. अगदी अर्धी तार मोडेल असा इथपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये मी लिंबू टाकलेला आहे, जेणेकरून आपला पाकाची साखर तयार होणार नाही. त्यामुळे कोणताही तुम्ही पाक करा त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं असतं, म्हणजे जेणेकरून त्याची साखर होत नाही. तर इथे मी मळून घेतलेला. बऱ्याच जणांना वाटतं की हे भिजत ठेवायचं किंवा अर्ध्या तासाने करायचं, तसं काही नाही. मळल्याबरोबर आपण लगेच याचं जसे पाहिजे, तुम्हाला मोठे पाहिजे असेल, छोटे पाहिजे असेल तर तुम्ही बालुशाही वळू शकता. हातावरती थोडंसं मऊ करायचं. त्यानंतर ते आपल्या एकदम कोपऱ्याने आपल्याला ते दाबायचं आहे तळहाताने आणि त्याला छोटंसं छिद्र पाडायचं आहे, जसं आपण मेदू वड्याला बनवतो त्या पद्धतीने. तुम्हाला जर नसेल त्याला छिद्र पाडायचं तरी काही हरकत नाही तसंही, परंतु जर आपण छिद्र पाडलं तर पाक हा आतपर्यंत दोन्ही साईडना मुरतो, म्हणून त्यासाठी आपल्याला हे छिद्र पाडायचं असतं आणि व्यवस्थित आपला तो शिजलाही जातो. त्यामुळे मी हे सर्वही म्हणजे जेवढे पाहिजे, एका बॅचला जेवढे पाहिजे तेवढे मी बालुशाही बनवून घेतलेले आहे. हातावरतीच आपला जो तळहात आहे त्याने तो व्यवस्थित दाबून घ्यायचा. तरी पण त्याला कडानी थोडंसं आपलं फाटतं, त्यामुळे त्या कडाही आपण व्यवस्थित दाबून घ्यायच्या. आणि खूप सारा आता हाताचा जास्त जोर द्यायचा नाही यावरती, जेणेकरून त्याचे लेयर चांगले येतात. तर हे बघा, मी ही पहिली बॅचसाठी ही करून घेतलेली आहे बालुशाही. ती केल्यानंतर आपल्याला कढईमध्ये कडकडीत असं तेल गरम करायचं आहे. पूर्ण फ्लेमवरती ते आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि एकदम कडकडीत तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला हे सोडायचे आहे बालुशाही आणि लगेच गॅस एकदम बंद करायचा आहे. बंद केला तरी चालेल किंवा तुम्ही एकदम मंद आच करायची आहे त्याची.
आणि ते एकदम मंद आचेवरती म्हणजे जवळजवळ याला फ्राय करण्यासाठी 15 मिनटं किंवा 10 मिनटं 15 मिनटं हे लागू शकतात. आपल्याला ह्या टाकल्यानंतर बालुशाही टाकल्यानंतर अजिबात गॅस फुल करायचं नाही. एकदम मंद सगळ्यात लो फ्लेम जी असेल त्यावरतीच आपल्याला हे ठेवायचं आहे. त्यामुळे जेणेकरून तो व्यवस्थित आतमध्ये पण ही तळली जाते व्यवस्थित आणि एकदम क्रंची होत असती म्हणजे त्याला छान असं एक प्रकारचा कडकपणा येत असतो. तर एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला ही तळायची आहे. तळल्यानंतर ती आपोआप वरती येत असती फुगून. ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस ही तळाला जाती आणि ज्यावेळेस ती फुगती म्हणजे झालेली असती त्यावेळेस ती वरती फुलून येत असती. तर हे बघा किती मोठ्या मोठ्या माझ्या फुगून वरती आलेल्या आहे. तर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा आपल्याला चिमट्याच्या साहाय्याने आपल्याला त्या पलटी करायच्या आहे. एक साईडशी म्हणजे आपल्या पूर्ण फ्राय होईपर्यंत आपल्याला गॅस फुल करायचंच नाही. पूर्णपणे मंद आचेवरतीच करायचं आहे. तर त्या पूर्ण त्याला ब्राऊन कलर छान असा ब्राऊन कलर झाल्यानंतर आपल्याला त्या तेलातून काढायच्या आणि इकडे पाकामध्ये लगेच गरम असतानाच आपण त्या पाकामध्ये सोडायच्या आहे. पाकामध्ये ते 5च मिनिटामध्ये आपल्या पूर्ण पाक आतमध्ये मुरतो. बरेच जण काय करतात की खूप लो म्हणजे खूप मोठी फ्लेमवरती हे तळतात. त्यामुळे त्याला लेयर पण पडत नाही आणि त्या व्यवस्थित आतमध्ये शिजत पण नाही आणि असं अगदी असं गाळ-गाळसारखं लागतात, ती कच्ची लागते. तर त्यासाठी आता मी ही दुसरी बॅच यामध्ये टाकत आहे. अगदी लो फ्लेम म्हणजे सर्वात महत्त्वाची मेहनत याला जी आहे ती म्हणजे आपल्याला तळण्याची. कारण कमी आपल्याला आचेवरती ही तळायची आहे. त्यामुळे आपल्याला खूप आपला वेळ जातो त्याच्यामध्ये. त्यामुळे आणि जितका वेळ आपली तळल ना तितक्या वेळ ती क्रंची आणि छान होत असती. खायलाही अशी छान लागती. तर हे बघा मी दोन्ही साईडना पलटी करून ह्या बालुशाही भिजत ठेवल्या होत्या. त्या 5 मिनिटामध्ये भिजल्या आणि पूर्ण आतमध्ये त्याचा जो रस आहे पाकाचा तर तो आतमध्ये पूर्णपणे मुरलेला आहे. तर लगेच 5 मिनिटांनी आपण बाहेर एका ताटामध्ये त्या काढून घ्यायच्या आहे. तोपर्यंत दुसरी बॅच आपली तळून झाली का मग आपण परत यामध्ये आपल्याला ओतायची आहे. असं तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही करू शकतात आणि गरम टाकल्यामुळे पाक लगेच आतमध्ये जातो आणि एकदम क्रंची जराही अशी म्हणजे अशी ओली होत नाही किंवा काही नाही. एकदम छान अशी क्रंची आणि एकदम कडक होती आणि खायलाही खूप छान अशी टेस्ट खुसखुशीत होत असती. आतमध्ये पूर्णपणे त्याच्यामध्ये जो पाक आहे तो मुरतो लगेच. तर अशा पद्धतीने मी ह्या सर्वही एक बॅच करून ह्या अर्धा किलो पिठाच्या मी ज्या केलेल्या आहे. तुम्ही अर्धा किलोच्या जर केल्या तर तुमच्या 1.5 किलो तुमच्या जवळजवळ ह्या बालुशाही होत असतात. तर हे सर्वही मी करून घेतलं. तर त्यानंतर तुम्ही बघू शकतात हे तिसरी बॅच माझी होत आहे. तर ह्या सर्वही फ्राय करून घेतल्या कारण याला सगळ्यात महत्त्वाचं फ्राय करायला वेळ लागतो. तर तुम्ही बघू शकतात किती छान आतमध्ये आपल्याला पूर्णपणे त्याचा जो पाक आहे तो आतमध्ये गेलेला आहे आणि एकदम क्रंचनेसपणा आलेला आहे आणि खूप छान ही बालुशाही अगदी ज्या नवशिक्या जे असेल ना तर त्यांना ही नक्कीच रेसिपी सोपी होईल आणि नक्कीच करतील त्या. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा.